महाराष्ट्रातील आगळं वेगळं हे कुक्कुटपालन आपण पाहिलं का? नसेल पाहिलं तर 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून ही विशेष बातमी आपल्यासाठी. खरं तर सध्याच्या काळात नोकरी मिळणं हे अत्यंत मुश्किल झालंय. अनेक तरुणींना उच्च शिक्षण घेऊनही पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. त्यामुळे अनेक जण नैराश्यात देखील जात असतात. मात्र त्यांच्यासाठी ही अतिशय दिलासादायक आणि प्रेरणादायी बातमी आहे. कुठल्याही प्रकारच्या नोकरीच्या मागे न धावता नाशिकच्या निफाड तालुक्यातील गाजरेवाडी येथील गणेश गाजरे यांनी एक आदर्श संपूर्ण तरुणाईसमोर ठेवलाय. त्यांनी आपल्या शेतीला आणखी दुसरा जोडधंदा असावा म्हणून शेतीतच कोंबडी पालनचा व्यवसाय सुरू केलाय. आपण बघू शकतोय की शेतातील 1 एकर द्राक्षबाग कमी करून त्या जागी त्यांनी जवळपास 14,000 कोंबडी पालनाचा व्यवसाय केला. हा व्यवसाय सुरू केलाय आणि या कोंबडी पालनाचं वैशिष्ट्य असं की 1,000 शेवग्याच्या शेंगांची झाडं लावली गेली आहेत आणि या झाडांच्या सावलीत म्हणजेच एक प्रकारची ही शेवग्याची बाग आहे आणि तिथे कुक्कुट पालन केलं जातं. त्यामुळे या कोंबड्यांना मोकळी हवा आणि पोषक वातावरण देखील मिळते. त्यासोबतच दाट झाडी असल्यामुळे घार, किवट यासारख्या भक्षक प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण देखील होतंय. आपण बघू शकता कोंबड्या अतिशय मस्तपणे इथे तिथे विहार करत आहेत आणि मोकळ्या हवेत या बागडत असल्यामुळे नक्कीच या हेल्दी कोंबड्या मानल्या जातील. या कोंबडी फार्म किंवा कुक्कुटपालनमध्ये आल्यानंतर आपल्याला एखादं सुंदर हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात आल्याची अनुभूती येते. इतर व्यवसायांपेक्षा कमी जागेत आणि अगदी कमी मनुष्यबळात करता येणारा तसेच भरघोस उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे असं गाजरे यांनी सांगितलं. नमस्कार, मी गाजरे पाटील. आपण जे बघतो मुक्त गावरान कुक्कुटपालन व्यवसाय हा आणि हा व्यवसाय असा आहे का म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला परवडला असा व्यवसाय हा आणि मुक्त असल्यामुळे त्याला म्हणजे कोणत्याही प्रकारचा शेजारचा त्रास होत नाही, काय होत नाही आणि ह्या व्यवसायापासून ना भरपूर फायदा असतो. आता ही शेवगीची बाग दिसते तुम्हाला, ही शेवगीची बाग ही त्यांना खाण्यासाठीच असते. याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. त्यामुळे आपलं अन्नदाव्याचं म्हणजे एकदम म्हणजे बचत होऊन जाते. आपण जे खाद्य पाणी पुरवतो त्यामध्ये 20-30% बचत करतात आपल्या म्हणजे. आणि गावरान कुक्कुटपालन असं आहे ते मुक्त असल्यामुळं याचा म्हणजे उठाव पण भरपूर आहे, मागणी पण भरपूर त्यासाठी आपल्यासाठी. नेचर बेस्ड संस्था आहे आपली पुण्याची, ही सौरव तापकीर चालवतात. त्याच्या अंडरखाली आपण इकडे चालवतो आणि ते आपण काय करतो लोकांना चिक्स देतो. शेतकरी वर्ग असो कोणी व्यवसाय करणार असो त्याला चिक्स देतो, एक माहिती पुरवतो आपण आणि त्याच्या आधारे आपण परत त्यांच्याकडून अंडी विक्री व्यवस्था करून घेतो. म्हणजे एक प्रकारे त्यांना व्यवसाय तयार होऊन जातो त्यांना. आणि पूर्ण चिक्स म्हणजे असं याचं गावरामध्ये इतकं म्हणजे फ्रीमध्ये काम असतं, खूप टेन्शनचं काम नाही राहत. जसं आपण बाकी व्यवसायात बघतो बाबा बसून राहणं खूप जबाबदारीचं काम आहे, तसं याला काही राहत नाही एवढं जबाबदारीचं काम. आणि उत्पन्न तुम्ही जर म्हणाल तर उत्पन्न भरपूर याच्यामधून, फक्त एक सांभाळणारा व्यवस्थित पाहिजे, उद्योजक फक्त आपली जवळ पाहिजे आणि उत्पन्न देणारी कोंबडी एकदम. कसं मार्केट कसं आहे याचं मार्केट तुम्ही जर सहज अंदाज केला तर गावरान कोंबडीचा अंडा सहज 10 रुपये अवेलेबल होऊन जातं कुठे पण. 12 रुपये 15 रुपये पण रेट चालतो गावरांचं. तुम्ही अंडे हे करता का? अंडे आमची कंपनी 11 रुपयाने कलेक्शन करते. 11 रुपये आमची कंपनीचा रेट आहे. कोणाला जर विक्री व्यवस्था नाही बाहेर अवेलेबल झाली तर आमची कंपनी 11 रुपये रेट करून वापस घेते. आमच्या 8 रुपये 11 रुपये 11 रुपये हो. आणि पक्षी आमचं 300 रुपये किलो जेवण तर रेट घ्यायचा लागतो परत घेण्याचा. त्यामुळे एखाद्या बाबा करण्याला इच्छुक असेल तर त्याला एक व्यवसाय रूप म्हणून प्राप्त होऊन जातं आणि विक्रीची व्यवस्था असल्यामुळे त्याला बाहेर जाण्याचं कुठे टेन्शन पडत नाही एकदम. कंपनी सगळे हो पूर्ण कंपनीच करते आमच्या. तुम्ही कसं करता? कंपनीला देता का नाही, बाहेर? आपण आपले मार्केट चालू होतो, कंपनीला पण देतो आपण पूर्ण. तुम्ही कोंबड्या पण देता का? कोंबड्या पण देतो, पिल्लं तयार करून देतो आपण खूड कोंबडी खालून पिल्लं काढतो. नॅचरल पद्धती ना तशी खूड कोंबडी खालून पिल्लं काढतो आपण. एक अंडे गोळा केले जातात आपल्याला व्यवस्थित. तिकडे रूम केलेला आहे, रूम मध्ये ना कोंबडी खाली पिल्लू ठेवलं जातं आणि ही रूम बघता इकडनं तिकडे आपण ती व्यवस्था केली आहे. किती हजार कोंबड्यांना साधारण किती पक्षी आता?
आता हे आमचे 14,000 पक्षी आता इथं किती सुरुवातीचा खर्च साधारणतः किती असतो? एक असं आहे कमी जर खर्च मला की 1000 कोंबड्या पण केलं तर तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये तरी बॅलन्स पाहिजे तुम्हाला खाद्य पूर्ण पाणी पुरवण्यासाठी व्यवस्थित शेड पाहिजे त्यासाठी तुम्हाला ते. स्ट्रक्चर वगैरे सगळं अंदाजे किती खर्च आहे? 5-1 लाखापर्यंत खर्च आहे तुम्हाला ते. आणि दर महिन्याला किंवा काय उत्पन्न सुरू झालं उत्पन्न स्रोत असं आहे याचा एक कोंबडी कमीत कमी आपल्याला एक वर्षाला 150 ते 180 अंडी पुरवते त्या आणि रेट 10 रुपये मिनिमम त्याचा 150 अंडे कॉमन देते म्हणजे ती 10 महिन्याचं जरी पकडला आपण ते तिचा रेशो 14 ते 15 अंडे देण्याचा आहे ती नंतर खूण होती कालांतराने मग एक 10 रुपये अंडे गेले 1500 रुपये कॉस्ट आपल्या एका पक्षांची पडते ती आणि तुम्ही जर 1000 अंड्यावरच्या जर कोंबड्या पाळल्या तर आपली 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट होती म्हणजे उत्पन्न बाहेर येतं यातून पंचायत खर्च जरी गेला तर आपली 6-1 लाख रुपये शिल्लक राहतो आपल्याला. सध्या गाजरे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये 14,000 कोंबड्या आहेत. शेतीला जोडधंदा आणि नोकरीपेक्षा हा व्यवसाय अतिशय पूरक आणि फायदेशीर असल्याचं देखील यावेळेस गाजरे यांनी सांगितलं. तुम्हाला या फार्मबद्दल जास्त माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.